तर इकडे भीमाशंकरमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी झाली आहे। पहाटे महाआरती, दुग्धाभिषेक आणि शंखनादानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। सह्याद्रीच्या कुशीत धुकं, हिरवाई आणि रिमझिम पावसामध्ये हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण महादेव नगरी भक्तिमय झाली आहे। देशभरातून आलेल्या भाविकांसाठी शिस्तबद्ध दर्शन सुरू असून कडेकोट बंदोबस्त आहे। मुख्य शिवलिंगाच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूयात। श्रावण मासाला सुरुवात झाली आणि आज श्रावणातला पहिला दिवस आहे। हर हर महादेव, ओम नमः शिवाय म्हणत भाविक भक्त 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत भीमाशंकरला दाखल झालेले आहेत। खरं तर निसर्गरम्य वातावरणातलं भीमाशंकराचं मंदिर अगदी भक्तिमय वातावरणामध्ये निहाळून गेलेलं आहे। गेल्या 7 महिन्यांपासून मंदिर परिसरामध्ये विकास कामं सुरू होती। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मंदिर हे बंद होतं। मात्र आता मंदिर सुरू झाल्यानंतर सलग सुट्ट्या आणि श्रावण मासाची गर्दी यामुळे मंदिर कुठेतरी सुरू झालेलं आहे आणि भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। खरं तर गर्दी भरपूर आहे। आणि काय एकंदरीत श्रावण मासातलं महत्व आहे? श्रावण मास म्हणजे हा सर्वात 12 महिन्यापैकी एक पवित्र श्रावण मास मानला जातो। शिवभक्ताने 12 महिने एकदा येऊन आपले जल चढवलं जातं पाण्यामध्ये, देवाला शिवाची प्रार्थना केली जाते। नमः पार्वतीपते, हर हर महादेव, भीमाशंकर भगवान। खरं तर भीमाशंकराची आराधना करत प्रत्येक भाविक भक्त या ठिकाणी नतमस्तक होतो आणि नतमस्तक होत असताना एक वेगळी भावना या ठिकाणी व्यक्त करत असतो। मला सांगा की सकाळची पूजा झालेली आहे, कशा पद्धतीने नियोजन आहे? नियोजन प्रशासनाचंच आहे, पूर्णपणे बंदोबस्त कडक आहे। आपली पूजा नेहमीप्रमाणे झालेली आहे। देव आता दर्शनाला चालू केलेलं आहे। खरं तर आपलं शिवलिंगाला थेट नागरिक भक्त येऊन हात लावू शकता। शिवलिंगाचं महत्व काय आहे? शॉर्टकट मध्ये सांगतो, हे आदनारेश्वराचं रूप आहे। 12 मधलं हे एकच ज्योतिर्लिंग असं आहे की हे आदनारेश्वराचं आहे। माता पिता एकत्र असल्यामुळे इथं लेडीज जेंट्स दोन्ही पण स्पर्श करून दर्शन करू शकतात।